गुढीपाडव्याच्या दिवशी नेवासा तालुक्यातील वाकडी येथील एकाच कुटुंबातील 5 जण विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती। त्यातील 5 लोकांना नगर येथून आलेल्या रेस्क्यू टीमने गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यातही यश न आल्यामुळे सेफ्टी टँक साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॅक्यूम पंप असलेल्या गाड्या बोलावून त्याद्वारे विहिरीतील शेण मिश्रित गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात आलं। मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री 3 वाजेपर्यंत सुरू होतं। विहिरीत पडलेले मृतदेह यांना बाज, खाट, रस्स्या, गळ यांच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न करण्यात आल्यामुळे विहिरीत पडलेल्या 5 पैकी विशाल अनिल काळे यांचा पहिला मृतदेह रात्री मंगळवारी 9:30 वाजेच्या सुमारास बाहेर निघाला। त्यानंतर सेफ्टी टँक साफ करण्याची गाडी आणून तिच्या सहाय्याने गाळ उपसण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही यश न आल्यामुळे भेंडा येथील लोकनेते द मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यावरून मोठा हायफ्लो पंप आणून विहिरीतील गाळ उपसण्याचं आणि उर्वरित 4 मृतदेह विहिरी बाहेर काढण्याचं काम पहाटे 3 वाजेपर्यंत चालू राहून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले। जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, प्रांत सुधीर पाटील, तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी हजर राहून समन्वयाने मदतकार्य करत होते। घटना समजल्यापासून विठ्ठलराव लंघे, अंकुश काळे हे घटनास्थळी उपस्थित होते। मदत यंत्रणा सज्ज करण्यासाठी त्यांची मोठी मदत झाली आहे। मंगळवारी पहाटे मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते। बुधवारी सकाळी प्रशासनाने मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले आणि त्यांचा एकत्रित अंत्यविधी वाकडी येथे शोकाकुल वातावरणामध्ये सकाळी 9 वाजता करण्यात आला। या घटनेने पूर्ण नेवासा तालुकाच नव्हे तर महाराष्ट्र हादरलाय। प्रत्येकाच्या मुखामध्ये ही घटना म्हणजेच दुर्दैवी घटना असून असे बोललं जातंय। या घटनेमुळे वाकडी परिसर तसेच नेवासा तालुक्यामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जाते। यामध्ये माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, अनिल बाबूराव काळे, विशाल अनिल काळे यांच्या मृतदेहावर आज सकाळी 9 वाजता वाकडी येथे त्यांच्या निवासस्थानी एकत्रित अंत्यविधी करण्यात आलाय। यातील एक जण बाबासाहेब गायकवाड हे सलाबतपूर येथील रहिवासी असून मजुरी करण्यासाठी ते वाकडी गावी आले होते। त्यांच्यावर सलाबतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। वाकडी येथे अंत्यविधीसाठी तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते। या अंत्यविधीसाठी तालुक्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने वाकडी गावी उपस्थित होते। या दुःखद घटनेने वाकडी नव्हे तर पूर्ण नेवासा तालुका तसेच महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जाते। या दुःखद घटनेप्रसंगी नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार पांडुरंग अभंग, विठ्ठलराव लंघे आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सर्व मृत पावलेल्या सदस्यांच्या कुटुंबियांस सांत्वन भेट दिली आहे। दरम्यान मयत झालेल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असून सर्व अल्पभूधारक शेतकरी आहेत। त्यांच्या परिवारातील कुटुंबाला झालेल्या घटनेमुळे मोठा धक्का बसला असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते। पीडित कुटुंबाला तसेच मजूर असलेल्या बाबासाहेब गायकवाड यांच्या परिवाराला शासनाची तातडीची मदत मिळावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे सोमनाथ कचरे यांनी केली आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणे, शिर्डी।